गरजेसाठी बँकेतून कर्ज घेतलं जातं आणि ज्यावेळी बँकेतून कर्ज काढलं जातं तेव्हा जामीनदार लागतो। पण आता जामीनदार बनणं किंवा राहणं ही औपचारिकता राहिलेली नाही, कारण कर्ज घेणारा काही कारणास्तव कर्जाचे हप्ते भरू शकला नाही तर तुम्हालाही जामीनदार म्हणून नोटीस येऊ शकते। कर्जदारानं कर्ज फेडलं नाही तर कर्जाची वसुली ही व्याजासकट जामीनदाराकडून होऊ शकते आणि कर्जदारानं जर कर्ज फेडलं नाही तर त्याच्या सिबिल स्कोअरवरती सुद्धा परिणाम होतो। पण जामीनदाराच्या सिबिल स्कोअरवरती परिणाम होतो तेव्हा भविष्यात जामीनदाराला कर्ज घ्यायचं असेल तर त्याला कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात। म्हणजे 700 पॉइंटच्या खाली सिबिल स्कोअर असेल तर अशा प्रकरणात कर्ज मंजूर होत नाही आणि असा जर स्कोअर असेल तर कर्जाची व्यवस्थित परतफेड न केल्यानं हा स्कोअर तयार होतो। शिवाय कर्जदारानं कर्जाची परतफेड केली नाही तर जामीनदाराकडून भरपाई केली जाते आणि ही जी भरपाई असते ती भरपाई म्हणजे जामीनदारानं थकबाकी भरली नाही तर बँक जामीनदाराच्या मालमत्तेचा सुद्धा लिलाव करू शकते। तसा अधिकार जो आहे तो बँकेला आहे। तेव्हा जामीनदार होताना सगळ्यात आधी कर्ज घेणाऱ्याची चौकशी करा। शक्यतो आपण ओळखीच्या व्यक्तींसाठी जामीन राहतो, जामीन राहिलं जातं, पण त्या व्यक्तीने आधी कधी कर्ज घेतलंय का किंवा मग घेतलेल्या कर्जाची परतफेड ही नीट वेळेत केली आहे का याची आधी चौकशी करणं हे आवश्यक आहे। आणि कर्जदारानं आर्थिक व्यवहार त्याचे कसे आहेत किंवा त्याच्या व्यवसायाची किंवा घरची आर्थिक स्थिती कशी आहे हे सगळं पाहणं हे आवश्यक आहे। एकूणच काय तर कर्जदारानं घेतलेल्या कर्जाचा जो परिणाम आहे तो जामीनदार म्हणून हा तुमच्यावरती सुद्धा होऊ शकतो। तेव्हा जामीनदार होताना पूर्ण खबरदारी घेणं हे अत्यावश्यक आहे। आणि ही जी माहिती आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शेअर करा।